नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 5व्यामधील 148 ते 157 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊयात. ज्ञानोबा राय म्हणतायत, जिही विषयापासोनी हिरतले, चित्त आपुले आपण जिंतिले, ते निश्चित जेथ सूतले चेतीचीना. अर्थात ज्यांनी आपलं चित्त विषयांपासून आवरून धरलं, विषयांपासून दूर नेलं, अर्थात नामानुसंधानाच्या साह्याने आपल्या आराध्य देवतेपाशी नेलं, त्यांनीच आपल्या चित्ताला जिंकलं. आणि असे साधक विषयांपासनं चित्त दूर नेऊन आपल्या आराध्य देवतेपाशी ठेवतात आणि विषयांपाशी ते परत कधी जागेच होत नाहीत. त्या ठिकाणी ते कायमचे झोपी जातात. अर्थात त्यांच्या ठिकाणी देहवासना, देहबुद्धी उत्पन्न होत नाही. माऊली हो, हळुवारपणे ज्ञानोबाराय आपल्याला अभ्यास योग सांगतायत. आपण काय केलं पाहिजे? या ओवीत ज्ञानोबाराय म्हणतात, चित्त आपुले आपण जिंतिले. या ठिकाणी आपल्यालाच आपलं चित्त जिंकायचंय. या ठिकाणी दुसरं कोणी आपल्याला मदत करणार नाहीये. विषयांपासून आपल्याला आपलं चित्त दूर नेऊन आपल्या आराध्य देवतेपाशी ठेवायचंय. आणि अशा रीतीने आपल्यालाच आपलं चित्त अभ्यास योगाच्या साह्याने जिंकायचंय. ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदान, ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदानचे कारण, तेची ते पुरुष जाण पंडू कुमरा. अशा या पुरुषांबद्दल, साधकांबद्दल अर्जुनाला श्रीकृष्ण काय म्हणतात? तर ते म्हणतात की यालाच ब्रह्माची शेवटची स्थिती आहे. आत्मा रामापाशी, आपल्या आराध्य देवतेपाशी कायम स्वरूपी रमून जाणं, हीच ती शेवटची स्थिती आहे. आणि ह्या स्थितीला जाणूनच साधक ब्रह्मस्वरूप होतात. म्हणजेच ते साधक स्वतः सकट ब्रह्मस्वरूप होतात. ते ऐसे कैसे निजाहाले, जे देहींची ब्रह्मत्व आले, हेही पुससी तरी भले संक्षेपे सांगो. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तू जर असं विचारत असशील की हे साधक देहामध्ये असतानाच ब्रह्मरूप कसे झाले, या ठिकाणी एक खुलासा ज्ञानोबाराय करतायत. ब्रह्मरूप होणं म्हणजे देहाचा त्याग करून ब्रह्माला मिळणं असं नाही, तर देहामध्ये असतानाच ब्रह्मरूप होणं. असं ब्रह्मत्व देहात असतानाच या साधकांच्या वाट्याला कसं आलं, असं जर विचारत असलास तर मी तुला ते संक्षेपाने सांगतो. तरी वैराग्याचे नि आधारे, जिही विषय दवडुनी बाहिरे, शरीरी एकंदरे केले मन. हा तो अभ्यास योग. वैराग्याच्या साह्याने ज्यांनी विषयांविषयी चिंतन करणं सोडून दिलं, याचाच अर्थ असा, विषयांविषयी चिंतन करणं सोडणं म्हणजेच आपल्या अंतःकरणात वैराग्य प्रगट व्हायला लागणं. हे दोन्ही हातात हात घालून जातं. आपण फक्त निश्चय करायचा की आता विषयरूपी विषयांपासून मी दूर राहायला लागेन. असं झालं की आपल्या चित्ताला हे विषय सोडून जातात. ते आपण आपल्या चित्तातून, मनातून बाहेर घालवू शकतो. आणि असं झाल्यानंतर आपण आपलं मन एकाग्र करू शकतो. शरीरी एकंदरे केले मन.
आणि असं एकाग्र झालेलं मन, की ज्या मनामध्ये आता कुठल्याही विषयाबद्दलचं चिंतनच राहिलं नाही, इच्छाच राहिली नाही, आसक्तीच राहिली नाही, असं मन सहजे तिही संधी भेटी, तेथ भ्रूपल्लवा पडे गाठी, तेथ पाठी मोरी दिठी पारुखोनिया. हा थोडासा योग मार्ग ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत. 152 आणि 153 ओव्यांमध्ये हा योग मार्ग अभ्यासासाठी माऊली सांगतायत. सहजे तिही संधी भेटी, जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी, तेथ पाठीमोरी दिठी पारुखोनिया. सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम, चित्तेंसी व्योम गमिये करीती. अर्थात ज्या साधकाचं मन शुद्ध झालं, त्याच्यामध्ये कुठल्याही विषयाबद्दल आसक्ती उरली नाही, अशा मनाच्या साह्याने 2 भुवयांच्या मध्ये जे स्थान आहे त्याला भ्रुकुटी म्हटलं जातं. त्या ठिकाणी इडा आणि पिंगळा ह्या 2 नाड्या येऊन मिळतात, त्यांचा संगम होतो. हा संगम अजून एका नाडीबरोबर घडतो, त्याला सुषुम्ना नाडी म्हटलं जातं. अशा रीतीने इडा, पिंगळा आणि सुषुम्ना ह्या 3 नाड्या त्या ठिकाणी एकवटतात. त्या भ्रूमध्यामध्ये दृष्टी अंतर्मुख होते आणि दृष्टी अंतर्मुख झाल्यानंतर डाव्या नाकपुडीतून येणारा वायू, उजव्या नाकपुडीतून येणारा वायू, तो सुद्धा त्या ठिकाणी एकरूप होतो आणि मस्तकाकाशात मिळायला लागतो. आणि तो वायू इतरत्र न जाता आकाशाशी एकरूप होतो. हे वैराग्य, हे विषयांपासून दूर राहणं, हा योगाभ्यास आपल्याला जाणकार व्यक्तीकडून समजून घेतला पाहिजे. हा अभ्यास योग ज्ञानोबा राय येथे आपल्याला सांगतायत. आता हा अभ्यास योग केल्यानंतर अंतःकरणाची, मनाची जी स्थिती होते ती आता उपमा देऊन रूपकात्मक पद्धतीने आपल्या समोर मांडतायत. ज्ञानोबा राय म्हणतात, तेथ जैसी रथ्योदके सकळे, घेऊनी गंगा समुद्री मिळे, मग एक एक वेगळे निवडू नये. अहो, वाटेत मिळणारे वेगवेगळ्या प्रकारची पाण्याची उगमस्थान, वेगवेगळ्या प्रवाहातून आपल्याला येऊन मिळणारं पाणी, हे सगळं घेऊन गंगा मैया समुद्राला जाऊन मिळते. आणि समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर जो जो काही पाण्याचा प्रवाह गंगा मातेला येऊन मिळालाय तो वेगळा काढता येत नाही. म्हणजेच तो समुद्राशी सर्व पाणी, सर्व मार्ग एकरूप होऊन जातात. त्याचप्रमाणे आपल्या चित्तामध्ये कुठलाही विषय न राहता चित्त निरभ्र होतं आणि तो वायू आकाशाला जाऊन मिळतो. तैसी वासनांतराची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना, जे वेळी गगनी लयो मना पवने कीजे. या ठिकाणी मनाचा लय होतो हे ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत. ज्ञानोबा राय म्हणतात की अशाप्रमाणे योग अभ्यास घडल्यानंतर आकाशामध्ये वायू तत्व लय पावतो आणि अर्थात आपलं मन हे वायू स्वरूपच आहे. अशा रीतीने हे वायू तत्व आकाशच होऊन राहिलं. मनाचा लय झाला की आपोआपच मनामधल्या सर्व प्रकारच्या वासना नाहीशा होतात. मन निरभ्र होतं, स्वच्छ होतं. हेच ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत. पुढची ओवी सुद्धा अत्यंत महत्वाची. जेथ हे संसार चित्र उमटे, जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनोरूपू पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. ही फार चिंतन करण्यासारखी ओवी आहे. ह्या ओवीमध्ये ज्ञानोबा राय म्हणतात, हे संसार रूपी चित्र
हे संसार रूपी चित्र ज्या पडद्यावर उमटतं ना, तो मनोरूपू पटू. मनरूपी पडद्यावरती हे संसार रूपी चित्र उमटत असतं. तो मनोरूपी पडदा फाटून जातो, नाहीसा होतो. मग तो फाटून गेल्यावर संसारातली चित्र म्हणजेच अर्थात विषयांनाच धरून असलेली चित्र कशी काय उमटणार? जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. सरोवराच्या संथ जलामध्ये आजूबाजूच्या सर्व वस्तूंचं, निसर्गाचं प्रतिबिंब पडत असतं. तो सरोवरच जर आटून गेला की मग त्या ठिकाणी ते प्रतिबिंब तरी कुठून पडणार? प्रतिबिंब नाहीसच होणार. त्याचप्रमाणे ज्या मनावरती हा संसाररूपी चित्राचा पट चालू असतो, चित्रपट चालू असतो, ते मनच नाहीसं झाल्यावर काय उमटणार? तैसे मनपण मुदल जाये, मग अहंभावादिक के आहे. म्हणोनी शरीरेंची ब्रह्म होये अनुभवितो. शरीरामध्ये असतानाच ब्रह्मस्वरूपाचा अनुभव का येतो याचं स्पष्टीकरण ह्या ओवीमध्ये आपल्याला दिसतं. सर्व जगाचा, संसारात जे काही चाललंय त्या सर्वाचा आपल्याला बोध होण्याचं कारण मुख्य मनच. त्याला जोडून बुद्धी, अहंकार आणि बाकीची तत्व आलीच, परंतु मुख्य मनच. ते मनच नाहीसं झाल्यावर अहंकार व इतर सर्व तत्व कुठून उरणार? त्या ठिकाणी फक्त एकच तत्व राहतं, ते म्हणजे आत्मतत्व. आणि अशा रीतीने तो साधक संपूर्णपणे आत्मानुभवात मुरून जातो आणि हे शरीरामध्ये असतानाच घडतं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, शरीरात असतानाच शरीरासकट तो ब्रह्मस्वरूप होतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.